प्रशासकीय यंत्रणांनी महिलांना इतकं सबळ बनवले की एखाद्या महिलेनं ठरवलं तर ती पतीला जिवंत असताना देखील त्याच्या मृत्यूची नोंद करू शकते। प्रकरण उघडकीस आलं तर त्या पतीला जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू शकतात। असाच प्रकार मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यातून समोर आला आहे। इथल्या एका महिलेनं सरकार दरबारी नवरा मेल्याची नोंद करून तब्बल 12 वर्षांपासून विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळवला आहे। तर दुसरीकडे याच महिलेनं पती छळ करत असल्याचं न्यायालयात सिद्ध करून पोटगीचा लाभ देखील मिळवून घेतला आहे। अशा प्रकारे सरकार दरबारी ही महिला विधवा असून न्यायालयीन नोंदीनुसार ती पीडित पत्नी ठरली आहे। आता हा पती हातात साहेब मी जिवंत आहे असा फलक घेऊन न्यायालय तसंच सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे। चंद्राबली पटेल असं या पीडित पतीचं नाव आहे। काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर वृत्तांत। चंद्राबली पटेल यांची पत्नी अजिरिया हिनं पतीला कागदोपत्री मृत घोषित करून 2014 पासून विधवा पेन्शन मिळवण्यास सुरुवात केली। विशेष म्हणजे 2014 पासून ती आपल्या माहेरी जीर गावात राहत आहे। इकडे विधवा पेन्शन मिळवतानाच तिनं पती सतत छळ करत असल्याचं न्यायालयात सिद्ध करून पोटगी देखील मिळवण्यात यश मिळवलं। या दुहेरी लाभामुळे प्रशासकीय व्यवस्थेतील मोठ्या त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोटगीची रक्कम। न्यायालयाच्या आदेशानुसार पतीला दर महिन्याला 5,000 रुपये पोटगी म्हणून आपल्या पत्नीला देणं भाग पडत आहे। 2018 मध्ये न्यायालयानं ही रक्कम निश्चित केली होती आणि तेव्हापासून पती ही रक्कम नियमितपणे भरत आहे। 2014 मध्ये पत्नीनं त्याच्या विरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे त्याला तुरुंगवास देखील सोसावा लागला होता। एकीकडे जिवंत पती तुरुंगातून सुटून बाहेर आल्यावर पोटगी भरतोय तर दुसरीकडे त्याच्या मृत्यूचा दाखला सादर करून पत्नी सरकारकडून विधवा पेन्शन देखील मिळवत आहे। आता चंद्राबली पटेल यांना ते जिवंत असल्याचं कायदेशीर पद्धतीनं सिद्ध करावं लागणार आहे। त्यासाठी ते न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि स्थानिक पोलीस स्थानकामध्ये जाऊन वारंवार तक्रारी देत आहेत। मात्र प्रशासनाकडून त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। शेवटी वैतागून त्यांनी हातात फलक घेऊन सार्वजनिक ठिकाणी निदर्शनं सुरू केली आणि मी जिवंत असल्याचं मान्य करावं आणि या फसवणुकीची चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे। सिंगरौली जिल्हा पंचायतीचे मुख्य अधिकारी जगदीश कुमार गोमे यांनी हा फलक वाचून आश्चर्य व्यक्त केले। त्यांनी याचा सविस्तर चौकशी अहवाल मागवला आहे। या संपूर्ण प्रक्रियेत विधवा पेन्शन मंजूर करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे। खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणतीही शहानिशा न करता पेन्शन सुरू कशी झाली याची चौकशी आता केली जाणार आहे। अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन प्रशासनानं दिलंय। हे प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या फसवणुकीचं नसून शासकीय योजनांचा कशाप्रकारे गैरवापर होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आहे। पती जिवंत असताना त्याला मृत ठरवणारी यंत्रणा आणि त्याचवेळी त्याच्याकडून पोटगी वसूल करणारी कायदेशीर प्रक्रिया यामुळे चंद्राबली पटेल यांचं जीवन दुहेरी संकटात सापडले। आता जिल्हा प्रशासनाकडून चंद्राबली यांना कधी न्याय मिळतो आणि या अजब कारनाम्यातील सूत्रधारांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।